येवला तालुक्यातील विखरणीमधील शेतकरी गोरख शेलार यांनी आपल्या एका एकरात 25,000 रुपये खर्च करून कोबीची लागवड केली होती। मात्र कोबी जेव्हा बाजारात विक्रीसाठी नेण्यात आली तेव्हा अवघ्या 50 पैसे प्रति किलो असा दर या कोबी पिकाला मिळालाय। वाहतुकीचा खर्च देखील शेतकऱ्याला खिशातून भरण्याची वेळ आली आणि या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। कधी आसमानी संकट तर कधी सुलतानी संकट, या संकटांना सामोरे जात बळीराजा हा नेहमी लढत असतो। अशातच येवला तालुक्यातल्या एका तरुण शेतकऱ्यानं शेततळ्याच्या पाण्यावर कोबी पीक केलं आणि या कोबी पीक जेव्हा तयार झालं आणि ते बाजारात नेण्याची वेळ आली तर या कोबी पिकाला अवघा 25 ते 50 पैसे किलो प्रति किलो भाव मिळायला लागला। आता तुमचं नाव सांगा आणि तुम्ही हे शेळ्या मेंढ्या का सोडल्या शेतामध्ये? माझं नाव गोरख कौशराम शेलार, राहणार विखरणी। मी शेळ्या मेंढ्या सोडायचं कारण या कोबी पिकाला भावच नसल्यामुळं आणि जर आपण लहान बाळावानी लहान पोरावानी आपल्या घरच्या पोरावानी लहानचं मोठे पीक केलं आणि त्या टायमाला मी मार्केटला घेऊन गेलो तर मार्केटला याला फक्त 25 ते 50 पैसे किलो या दराने मागणी आली। तर त्याच्यामध्ये माझा उत्पन्न खर्च सुद्धा निघाला। याला मी आजपर्यंत 25 ते 30,000 रुपये मी याला खर्च केला, ते सुद्धा मला आजपर्यंत निम्मा सुद्धा खर्च माझा वस्तू झालेला नाही। मग कशाला आपण हे करायचं, म्हणजे शेती धंदा कशा करायचा? त्याच्यापेक्षा दुसरं काही केलेलं चालेल ना, एखाद्या हाताखाली मोलमजुरी केली ती झालं, नाही तर मग त्याला शेवटचा पर्याय एकच आहे, उत्पन्न जर नसेल निघत तर मग आत्महत्येशिवाय पर्याय काय शेतकऱ्याला? कृषी मंत्री आपले नाशिक जिल्ह्याचे असून सुद्धा आपल्याला याच्यातून काही कृषी मंत्री काय करू राहिले? म्हणलं कृषी मंत्र्यांचा जिल्हा असलेल्या नाशिक मध्ये ही जर अवस्था बळीराजाची असेल तर यासारखं दुःख काही नाही। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला। वाशिम जिल्ह्यातील वाढत्या उन्हाचा द्राक्ष पिकाला मोठा फटका बसतोय। कडाक्याच्या उन्हाचा थेट द्राक्षांवर परिणाम होतोय, त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका देखील बसण्याची शक्यता आहे। 21 मध्ये मी द्राक्षाचा बाग लावला होता आणि 2023 मध्ये थोडाफार आला होता, तर 2024 आणि 25 मध्ये चांगला आला साहेब बाग। पण काय वातावरणामुळे बदल झाला, ऊन जास्त तपा लागलं, त्याच्यामुळे सनबर्निंग जास्त व्हायला लागली। 2.5 एकराचं क्षेत्र आहे, पण उन्हामुळे नुकसान जास्त व्हायला लागलं। रोखायचा खूप प्रयत्न करायला लागलो आम्ही, पण ते आवडलं म्हणजे शक्य नाही झालं। ते 20% सनबर्निंगमुळे माल वाया चालला बा। देवगडचा हापूस आंबा सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे। मोहोर यायच्या मोसमात अवकाळी पाऊस आल्यामुळे आंब्याच्या झाडाला पुन्हा एकदा पालवी फुटली, त्यामुळे उत्पन्न घटलंय। यंदा बागायतदारांना केवळ 30% उत्पन्न मिळणार आहे, त्यामुळे आंब्याचे भावही चढे राहणार आहेत। सीसीआयचं कापूस खरेदीचं टार्गेट पूर्ण झाल्याची माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली। सीसीआयनं 11 फेब्रुवारीपासून सॉफ्टवेअर आणि बिलिंग यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड आल्याचं सांगून कापूस खरेदी बंद केली आहे। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। मात्र कापूस खरेदीचं टार्गेट पूर्ण झाल्याचं स्पष्टीकरण पंकज भोयर यांनी दिली आहे। तेवढं टार्गेट केव्हाच सरकारने त्या ठिकाणी पूर्ण केलं, परंतु आता उत्पादन क्षमता शेतकऱ्यांची वाढलेली आहे। नवीन योजना मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिल्या, त्याच्यामुळे फसल मोठ्या प्रमाणात वाढली आहे। ज्या ठिकाणी पहिले 1 लाख खरेदी व्हायची, 1.5 लाख खरेदी व्हायची, आता 4 लाखापर्यंत आपण 2 ते 3 वेळा ते टार्गेट वाढवून आणलेलं आहे। 4 लाख पर्यंतची खरेदी त्या ठिकाणी झालेली आहे, परंतु शेतकऱ्यांचा कुठलाही माल त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही। उर्वरित सर्व खरेदी सरकार त्या ठिकाणी सीसीआय करेल। नाशिकच्या मालेगावात बदलत्या हवामानाचा कांदा पिकांना फटका बसलाय। रासायनिक आणि सेंद्रिय खत वापरूनही समाधानकारक वाढ होत नसल्यानं उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची भीती आहे। कांदा व्यतिरिक्त गहू आणि भाजीपाला लागवड करण्याचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडलाय, मात्र यातनंही उत्पादन खर्च निघत नसल्यानं त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलं। नंदुरबार जिल्ह्यात कलिंगड फळावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। उन्हाळ्यात याची मोठी मागणी असते, मात्र कलिंगडावर आलेल्या रोगामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून आता धडपड सुरू आहे। दिवसा उन्हाचा तर रात्री थंडीचा तडाखा वाढलेला आहे, त्याचा फटका फळाला बसतो। बिहार तुम्हाला 50 फोन येतील, आता विकेल नंतर सुद्धा 50